नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आर्टिक एज्युकेशन या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वांना जय महाराष्ट्र। आपण आज बघणार आहोत नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम बदलणार असून पाठ्यपुस्तकही नवीन पद्धतीने मिळणार आहेत। यापुढे शालेय समितीचा रचनाही बदलणार असून या संदर्भामधील अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। या ठिकाणी नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद। चला तर JRचं आता सविस्तर वर्णन बघूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याबाबत या संबंधितचा हा JR असून 16 एप्रिल 2025 रोजी पारित झालेला आहे। त्याचा आता आपण विश्लेषण पाहूयात। प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे 21व्या शतकातील पहिलं शिक्षण धोरण आहे। स्वतंत्र काळामध्ये 1986 मध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबलं गेलं होतं। त्याचा आता बदल केलेला असून 2020 साली या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिलेली आहे। या अनुषंगाने या ठिकाणी आता सर्वस्व या ठिकाणी आकृतीबंध आणि अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकंसुद्धा बदलणार असून त्याचं सविस्तर वर्णन आपण आता पुढे बघणार आहोत। याचबरोबर आकृतिबंधाचा विचार केलेला गेला असून आकृतिबंधसुद्धा बदललेला आहे। त्यानंतर NCERTने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आहे पायाभूत स्तर 2022 यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडासुद्धा 2023वर आधारित केलेल्या पुस्तकांचे जे काही देशातील 23 राज्याकडून वापर करण्यात येत आहे, तर त्या संदर्भामधल्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती विविध क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात येत असून या संदर्भामध्ये नवीन अभ्यासक्रम आता बदल होत आहे। याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2022वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे 2024 पायाभूत स्तरामधला, तर त्या संदर्भामध्ये पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत तयार करण्यात येत आहे। तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 तयार करण्यात आलेला आहे। शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2025ची निर्मिती सुरू आहे। यामध्ये आकृतिबंध सांगितलेला असून शैक्षणिक धोरण जो 2020 प्रमाणे जे काही नवीन स्तर आहे आता सुरुवातीचा जो स्तर आहे तो 5 वर्गाच्या इयत्तेपर्यंत असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये बालवाटिकाचे 3 वर्ष असणार आहेत आणि पहिली दुसरीचा वर्ग असणार आहे यामध्ये 5। त्यानंतरचे पुढचे जे 3 वर्ग आहेत म्हणजे वय वर्ष 8 ते 11 मध्ये इयत्ता 3री 4थी 5वी, त्यानंतर पुढचे जे 3 आहे +3 मधले तर ते आहेत वय वर्ष 11 ते 14 6वी 7वी 8वी आणि त्यानंतरचं जे 4 वर्षाचा जो काही कालावधी दिलेला आहे माध्यमिक स्तरावरला तर तो आहे वय वर्ष 14 ते 18 मध्ये 9वी 10वी 11वी 12वी। आता यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक हे स्तर जे आपण वाचत होतो त्याप्रमाणे आता पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात येणार आहे। हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। या पुढे आपण बघणार आहोत की नवीन अभ्यासक्रमाची जी काही अंमलबजावणी आहे ती कशी होणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येणार। या ठिकाणी सांगितलेलं आहे इयत्ता पहिलेचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो येणार आहे 2025-26 म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये येणार आहे। त्यापुढे येणार आहे 26-27 मध्ये इयत्ता 2री 3री 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम। त्यानंतर 2027-28 मध्ये बदलणार आहे इयत्ता 5वी 7वी आणि इयत्ता 9वी व 11वी याचा अभ्यासक्रम बदलणार आहे। त्यानंतर पाठ्यपुस्तकही त्या स्वरूपाची मिळतील। त्यानंतर जे सन 2028-29 मध्ये प्रस्तावित आहे ते म्हणजे 8वी 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम। या संदर्भामधील असा अभ्यासक्रमाचा जो काही अंमलबजावणी आहे तर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अशी असणार आहे। बालवाटिकाचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे 1, 2, 3 मधला तर तो राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात येणार आहे। यापुढे भाषाविषयक धोरण बदलणार असून हे एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळांमध्ये आहेत त्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपर्यंतचा जो काही केवळ 2च भाषा अभ्यासल्या जात आहेत। उर्वरित माध्यमाच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी इंग्रजी व तृतीय भाषा हिंदी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जात आहेत।
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1ली ते 5वीसाठी मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणप्रमाणे असणार आहे. हे या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी हिंदीसुद्धा पहिलीपासून कंपल्सरी करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यापुढील मुद्दा म्हणजे अभ्यासक्रम आणि पाठ्यनिर्मिती व शेतू अभ्यासाच्या संदर्भात असून त्यापुढे दिलेलं आहे की पाठ्यपुस्तके आणि पाठसाहित्य कसे असणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तरतुदीनुसार जे काही NCERT मार्फत शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले पाठ्यपुस्तकं जे आहेत तर महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत या संदर्भामधलं या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. यामध्ये जे काही साक्षरता आणि संख्याज्ञान शिकणे सर्वांगीण एकात्मिक आनंदायत आणि रंजक असणे आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारश्रेणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबीचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये करणे आवश्यक आहे. यामध्ये बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे याचे विभाग प्रमुख आणि विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असणार असून या ठिकाणी या पाठ्यपुस्तके निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तीची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जे काही राज्यस्तरीय समन्वय समितीच्या मान्यतेनंतरच ही पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करता येणार आहे. त्यानंतर दिलेलं आहे की अंमलबजावणी ही वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे असणार आहे. बालभारती पुणे यांची राहणार आहे. पाठ्यपुस्तकामध्ये पूरक साहित्य हस्तपुस्तिका या सर्व काही पुणे कार्यालयामार्फत या बालभारतीमार्फत या ठिकाणी आपल्याला निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत देण्यात येणार आहे. बालवाटिका जे आहेत 1, 2, 3चा जो काही पाठ्यक्रम आहे तो पाठ साहित्य आशय इत्यादी जे काही शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम जे काही संशोधन मंडळ आहे बालभारती यांनी तयार करून महिला व बालविकास विभागाकडे छपाई व वितरणासाठी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की ते सुपूर्द करण्यात येणार आहे. यापुढे विषय योजना जी आहे तर ती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे यांचे राष्ट्रीय राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यामध्ये सुचवलेले विषय योजनाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानुसार राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मूल्यमापन जे आहे तर आपण मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करत असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे तो तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक जे मार्गदर्शक सूचना आहेत त्या संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित ज्या काही सूचना आहेत त्या निर्गमित करायच्या आहेत. यामध्ये आपण यावर्षीपासून आता होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे HPCचा आधार या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे. यापुढे आपण बघणार आहोत की शालेय वेळापत्रक आणि तासिकेचं नियोजन कसं असणार आहे. यामध्ये दिलेलं आहे की राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे पायाभूत स्तर 2024 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यामध्ये सुचवलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकाची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. सत्र निश्चितीचा कालावधी हा संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करायचा आहे. द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा सत्र अखेरच घेण्याच्या हव्या व त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करायचं. या ठिकाणी असं या संदर्भामधलं स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. यामध्ये आपण बघत आहोत की हा नवीन जो काय आराखडा आहे अभ्यासक्रम जो आहे यामध्ये आमूलाग्र असे बदल झालेले असून आपल्याला निश्चित त्या पद्धतीनं शिक्षकांना बदलावं लागणार आहे आणि त्या संदर्भामधील अधिकच्या असे प्रशिक्षणही आपल्याला मिळतील. CBSEचा जो पॅटर्न आहे तो राज्यामध्ये लवकरच अवलंबण्यात येत असल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1लीचा जो काय अभ्यासक्रम आहे आणि पाठ्यपुस्तक आहे तो नव्या स्वरूपाने येणार आहे. निश्चितच या संदर्भामधलं आपल्याला हे मार्गदर्शन या GRच्या माध्यमातून समजलेलं असेल. याच पद्धतीचं जर शैक्षणिक नवीन GR आणि नवीन योजनाची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सुचवा.